नमस्कार मंडळी, मी तुमची मेहंदी आर्टिस्ट उर्मी आणि आज आपण शिकणार आहोत प्रॅक्टिस मेहंदी पेस्ट कशी बनवायची। त्याच्यासाठी आपल्याला एक बाउल लागणार, एक चमचा, एक स्पॅच्युला, त्यानंतरला साखर, थोडंसं पाणी लागेल। त्यानंतर मेन एलिमेंट म्हणजेच की मेहंदीचं ऑइल। तर तुम्ही बोलाल मेहंदीचं ऑइल कोणतं, तर हे ब्रायडल मिक्स ऑइल आहे आणि मी तुम्हालाही सजेस्ट करेन की हे ऑइल तुम्ही यूज करा आणि मेहंदीची पेस्ट खूप स्मूथ बनते आणि खूप इफेक्टिव्ह सुद्धा आहे। तर चला मग आपण पेस्ट बनवूया। त्याच्यासाठी मी एक बाउल घेतले, त्याच्यामध्ये 2 चमचे आपल्याला मेहंदीची पावडर घ्यायची आहे। ठीक आहे, तुम्ही 1 चमचाही घेऊ शकता, पण मला 2 चमचे हवे होते। मी 2 चमचे मेहंदीची पावडर घेतली आहे, ती साईडला ठेवायची। त्यानंतर आपल्याला एका वाटीमध्ये किंवा एका पेल्यामध्ये थोडंसं पाणी आणि साखर घेऊन मिक्स करायचं आहे। साखर डायरेक्ट मेहंदीच्या पावडरमध्ये टाकायची नाही, त्याची पावडर आणि साखर ही चांगल्या प्रकारे मिक्स होत नाही। त्यामुळे एका साईडला एका बाउलमध्ये पाणी आणि साखर टाकून थोडं वितळायला द्यायचं आणि मग ती मेहंदीच्या पावडरमध्ये ॲड करायची। ठीक आहे, मग अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे। पावडर आणि साखर एकजीव झाले पाहिजे चांगल्या प्रकारे। त्यानंतर आपला मेन एलिमेंट आहे हे म्हणजे ब्रायडल मिक्स ऑइल। जसं आपण साखरेचं प्रमाण घेतलं होतं, सेम लाईक ॲज आपल्याला ऑइलचं सुद्धा प्रमाण घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपण मेहंदीच्या पावडरमध्ये टाकायचं आहे आणि स्पॅक्युलाने चांगल्या प्रकारे मिक्स करायचं आहे। आणि जसजसं आपल्याला पाण्याची गरज लागेल मेहंदीची पेस्ट स्मूथ बनवण्यासाठी, तसं तुम्हाला हे पाणी त्या मेहंदीच्या पावडरमध्ये टाकायचे आहे। ओके, हा बॅटर तर आपला रेडी आहे। सो आपण फक्त त्याच्यामध्ये पाणी ॲड करतोय का, कारण आपल्याला मेहंदीची पेस्ट ही स्मूथ पाहिजे, त्याच्यासाठी आपल्याला पाणी ॲड करणं गरजेचं आहे। ओके, आणि असं चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करायचे आहेत, कारण त्याच्यामध्ये बबल्सही नाही राहिले पाहिजे आणि आपली मेहंदी पेस्ट ही स्मूथ झाली पाहिजे। सो बघा, अशा प्रकारे मेहंदी पेस्ट एकदम स्मूथ झालेली आहे आणि तुम्ही कन्सिस्टन्सी बघू शकता किती चांगल्या प्रकारे स्मूथनेस तुम्हाला दिसतो इथे। ओके, सो मंडळी, आपली मेहंदी पेस्ट रेडी झालेली आहे। तुम्ही ब्रायडलच्या हातावरही यूज करू शकता आणि तुम्ही प्रॅक्टिससाठीही यूज करू शकता। सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग।